रावण आणि कुंभकर्ण श्रीरामाचे खूप मोठे भक्त होते. विश्वास नाही बसत ना? बट हे खरं आहे. वेलकम टू मायथॉलॉजी डिकोडेड. आजचा लेसन हाच आहे की जसं दिसते तसं नेहमीच नसते. सो स्टोरी अशी आहे की भगवान विष्णूच्या वैकुंठाचे दोन द्वारपाल होते, जय आणि विजय. आणि हे दोघे पण विष्णूचा कठोर तप करून तिथपर्यंत पोहोचले होते. एक दिवस विष्णू भगवान आराम करत असताना चार ऋषी त्यांच्या दर्शनासाठी आले. ते दिसायला अगदी लहान मुलांसारखे होते, पण ते अत्यंत तपस्वी आणि ज्ञानी होते. जय आणि विजयनी त्यांना ओळखले नाही आणि प्रवेश करण्यास रोखले. ऋषींना तो अपमान वाटला आणि त्यांनी रागाच्या भरात त्यांना शाप दिला की तुम्हाला तुमच्या शक्तीचा गर्व झाला आहे ना, म्हणून तुम्ही पृथ्वी लोकावर जन्म घ्याल. श्राप मिळताच जय विजयला त्यांची चूक समजली आणि त्यांनी भगवान विष्णूंची क्षमा याचना केली. पण एकदा दिलेला श्राप काही परत घेता येत नाही. मग भगवान विष्णूंनी दोन ऑप्शन्स दिले. एकतर तुम्ही दोघं पृथ्वीवर 7 जन्म माझे भक्त म्हणून घ्या, नाहीतर 3 जन्म माझे शत्रू बनून घ्या. जय आणि विजयला लवकरात लवकर वैकुंठात विष्णूजवळ परत यायचे होते, म्हणून त्यांनी सेकंड ऑप्शन निवडला, शत्रू बनून 3 जन्म घेण्याचा. म्हणून त्यांचा सतयुगात हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणून जन्म झाला. हिरण्याक्षचा अंत विष्णूच्या वराह अवताराने केला आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी त्यांचा नरसिंह अवतार आला. तसंच त्रेतायुगात रावण आणि कुंभकर्णाचा अंत श्रीरामांनी केला. आणि द्वापर युगात जय आणि विजय हे शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून जन्माला आले आणि श्रीकृष्णाने त्यांचा अंत केला. आणि जय विजय शापातून मुक्त होऊन पुन्हा विष्णूच्या सेवेसाठी वैकुंठात गेले. म्हणून कधी पण दुसऱ्याबद्दल ओपिनियन्स बनवण्याआधी विचार करावा.